तेवढ्यात हवा त्या मात्र इथे आयोजक आपण पाहिलं तर आयोजकांनी सूचित केलेलं आहे अंपायर सरांना देखील मेगा फायनलला देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात होते दोन्ही ऑफिशियल अंपायर इथे आपण पाहिलं तर दाखल होत आहेत सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होताना आपण पाहणार आहोत आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण पहिल्या डावाचं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आमचे सहकारी समालोचक मित्र यानंतर आपण ऐकूयात मावळ भूषण सुमित सोनोने सरांना O2 कॉम्बॉक्स तर आपण सामन्याला सुरुवात करत आहोत काउंटडाऊन घेऊ आपण स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 पर्व 7वे अंबिका 11 काळोखेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन देऊगाव 5 4 3 2 1 लेट्स प्ले बोला गणपती बाप्पा आई शिवाय तुझी कृपा झाली सह्याद्रीच्या उदरात रत्नाची जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्याच शिवबाने मावळ्याने घेऊन इतिहास घडवला संतांच्या आणि शूरवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणजे मावळ तालुका आणि या मावळ तालुक्यामधून मी मावळ भूषण सुमित सोनोने आपल्या सर्वांचं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 च्या मेगा फायनल मध्ये स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅच कडे बोलो तयार सौरभ संघाचा आयकॉन यावेळेस आपण पाहतोय क्रॉस द बॅट इथे खेळला डीप कॉर्नरला आणि टिपला जातोय झेल पहिली विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये सचिन बाद संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी आणि यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाईल अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव तर दुसऱ्या बाजूला अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर देऊगावचा संघ आहे इथे मैदानाच्या कडेला आपल्याला एक झाड आहे लिंबाचं झाड आहे आणि त्या झाडावरती जर कुणी षटकार मारला ना तर त्या प्रत्येक षटकारला सन्माननीय संतोष तांबे यांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे मेगा फायनल महाअंतिम लढत याच दिवसासाठी केला होता टास की शेवटचा दिस गोड व्हावा तो शेवटचा क्षण तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहे अनेकांनी स्वप्न पाहिली आहेत अनेकांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केलाय हनुमान क्रीडा संघ माळीनगर ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन माळीनगर देऊगाव समस्त ग्रामस्थ यांनी केलेली मदत बॅकफुटला चेंडू कट केलाय राकेश आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आले तो डायरेक्ट हिट आणि त्या मैदानामध्ये काय मैदानाच्या आतमध्ये बघायचंय रमेशाला आल्या पावली मागे परतला विकेट संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी तर मॅच कडे आपण जातोय मैदानामध्ये 2 धक्के एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद होत आहे 6 षटकांची मॅच स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत जगताप साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचे केले गेलेले हे आयोजन गेले 7 पर्व यशस्वी आपण पाहिले गेले तर पर्व बघितलेले आहेत असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा गंध जरी संपला तरी सुगंध दरवळत राहावा
आणि आपण पाहिलं तर गेले 7 वर्ष या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमचे संदीप परंडवाल, गणेश विधाटे, आदित्य टिळेकर, हनुमान क्रीडा संघ, माळीनगरच्या प्रत्येक सदस्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत. स्पर्धेचे ऑफिशियल पंच आमचे मार्गदर्शक संजय भालेराव सर, राजे आवळे सर, महेश जाधव सर. गेले 5-6 दिवस आपण पाहिले तर अचूकपणे मात्र काम या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका पाहत आहेत. दुसऱ्या बाजूला cricket.in ची ऑफिशियल टीम अमिजी भुजबळ, आमचे दोन्ही कॅमेरामॅन सचिन राठोड सर आहेत, त्याचबरोबरीने तेजस आहेत. आमच्या दोन्ही कॅमेरामॅनचं देखील विशेष कौतुक मी करेल. क्रिक हिरोचे ऑफिशियल स्कोरर विजय साबळे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक नामवंत समालोचक या स्पर्धेमध्ये आपण ऐकलेत. कोलगट टप्प्याचा बॉल यावेळेस मैदानामध्ये बघायचा आहे. आज आपण ज्यांना ऐकतोय खेड तालुक्याचा गोड आवाज उत्तम सावंत, त्याचबरोबरीने अँकर किरण येवले, श्री भैरवनाथ उद्योग समूहाचा आपण पाहिले गेले तर खणखणीत आवाज, त्याचबरोबरीने श्री भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून या स्पर्धेचं मंडप डेकोरेशन देखील आपण बघतोय. 2 वरती धावफलक आहे, 2 विकेट आलेले आहेत. गोलंदाज तयार, पुढे त्या समोर स्वरांजल गायकवाड आहे. तू साताराचा आहे तर मी सांगलीचा आहे हे सांगतोय स्वरांजल गायकवाड. मिड विकेटला कडक प्रहार, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत स्फूर्ती चषकाला वंदन करणारा पहिला षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. धावफलकावरती आपण बघतोय 8 वरती धावफलक. संघाची धावसंख्या 8 वरती धावफलक आहे. 1 षटकाचा मुबाद खेळ संपलाय, षटक क्रमांक संपलाय. 6 षटकांची मॅच. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी पाहिलं गेलं तर देऊगावचा फकड्या, आणि आमचे किरण येवले म्हणतात ना, जो मारतो फक्त छकड्या त्याचं नाव फकड्या, आणि फकड्याने त्याचा खेळ यापूर्वीच्या मॅच मध्ये दाखवला. आता पुढे आहे मेगा फायनल आहे. अक्षरशः बाईट देत असताना मात्र अश्रू अनावरती झाले होते, कारण घरचा संघ, एरियाचा संघ तो घेऊन फायनल खेळतोय. रिव्हर्सचा फटका इथे खेळल्या मैदानाच्या आतमध्ये बघायचं. सिद्धार्थच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. आलाय चौकार. कुणी मोका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा, राजा माणूस हा दिलदार. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेली तर 12 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे त्या मैदानाच्या आतमध्ये पण इथे बघणार आहोत. अगदी षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर दुसरं षटक सुरू आहे. 12 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा त्या गोलंदाज तयार आहे. तुषार ढोले, अर्थातच फकड्या. समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल सिद्धार्थ, डावखुऱ्या शैलीचा खेळाडू आहे. त्यामुळे सफल सोबती खेळायचा प्रयत्न, हलकीशी अपील इथे केली जाईल. आज आयोजकांनी आपण पाहिलं तर खरोखरच घेतलेली मेहनत, आयोजकांनी घेतलेले परिश्रम, आयोजकांच्या कार्याला आणि कष्टाला खऱ्या अर्थाने मी म्हणेल वंदन करावं. इतके कष्ट आपण या मैदानावरती आयोजकांचे बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहिले गेले तर संदीप बाळासाहेब परंडवाल, आदित्य टिळेकर, गणेश विधाटे, त्यांच्यावरती प्रेम करणारा देवगावातील प्रत्येक तरुण, प्रत्येक मान्यवर. लोअर फुल टॉस, ड्राईव्ह केल्या बॉलला यावेळेस मिडॉपमध्ये खेळाडू आहे. सिंगल इथे घेतली जाते. धावेसाठी शेवटी कळवलेला नकार होता. ओ, सौरभला संधी आली होती चालून, परंतु चेंडू एष्ट्यांवरती लागलाच नाही. स्वरांजल विचारताय तुम्ही गाई का करताय. सिद्धेश, लेफ्ट हँड आपण पाहिले तर दोन्ही असणारे खेळाडू. थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल म्हटलं की आपल्याला अनेक मेगा फायनल आपल्याला आठवतात. मेगा फायनल म्हटलं की आपल्याला 1983 विश्वचषक आठवतो. इंग्लंडच्या प्रत्येक बातमीपत्रामध्ये बातमी छापून आली होती की यावर्षीचा विश्वचषक हा वेस्ट इंडिजचा संघ जिंकणार. चर्चा होती,
परंतु इथे मैदानामध्ये घडलंय काय आणि बिघडलंय काय. विकेट आली आहे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. 25 जून 1983 ची फेम मेगा फायनल आपल्याला आठवते. कपिल देव लालपाल निखंज यांच्या नेतृत्वामध्ये खेळत असणारा भारतीय संघ आणि त्यावेळेस इंग्लंडच्या प्रत्येक बातमीपत्रामध्ये बातमी छापून आली की या वर्षीचा विश्वचषक हा वेस्ट इंडिजचा संघ जिंकणार आणि अवघ्या 183 धावांवरती भारतीय संघाने केलेली करामत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा आहे हे विसरून आपल्याला चालत नाही. फायनल म्हटलं की आपल्याला आठवण होते T20चा विश्वचषक अगदी पाकिस्तानच्या अगेन्स्ट एका रात्र मात्र जोगेंद्र शर्मा हिरो झाला. श्रीशांत ज्याला मात्र कधी कॅच पकडणे त्याच्यावरती नेहमी प्रश्न उभे केले जायचे त्या श्रीसंत शेवटचा पकडलेला तो झेल. मॅच आपल्याला असे आठवतात. या वर्षीचा महिलांचा विश्वचषक शेफाली वर्माची पहिल्या इनिंगचा दुसऱ्या डावासाठी ती इनिंग या वेळेस आपण पाहतोय उडवला बॉलला इनसाइड आउट गणेशाला आणि गणेशने आलेल्या तडाखा ठेवून दिलाय षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. 18 वरती धावफलक गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानाच्या मध्ये पुढे एकदा तुषार ढोळे. तुषार तयार आहे. ओरती विकेट आणि यावेळेस काय अरे माना की तू शेर है लेकिन हम भी शिकारी है. क्लीन बोल्ड. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. आता मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत. 24 एप्रिल 2011चं मैदान तुम्ही पाहिले गेले तर मग वानखेडेचं मैदान आपल्याला आठवतं. महेंद्रसिंग धोनी यांनी खेळलेला तो शेवटचा षटकार आणि भारतामध्ये आलेला दुसरा विश्वचषक. अनेक मेगा फायनल आपल्याला आठवतात. प्रत्येक षटकारासाठी GK स्पोर्टचे ओनर आदरणीय गणेश भाऊ मराठे अर्थातच सगळ्यांचे लाडके दाजी यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा प्राइज आहे. दोन्ही टीम साठी हे प्राइज. सौरभ पुण्याचा तयार आहे. संघातील आयकॉन खास साताऱ्यावरून मात्र त्याला बोलवलंय. त्याला कशासाठी बोलवलंय तो दाखवतोय. 18 वरती 4 फलंदाज जगावच्या आश्रयाला. मला जवळजवळ 70 किलोमीटर ना तेवढं लवकर निघायचा प्रयत्न करतो. दुसरं कोण आहे माझ्यासोबत तिथे तर शेलीच असेल ना. मग काय विषय नाही. त्याच्या बॅटरी सामन्याकडे जाईल आपण मैदानाच्या मध्ये पुढे एकदा. या स्पर्धेच्या निमित्ताने देवनगरीचे माजी सरपंच सन्माननीय कांतीलाल शेठ काळोखे यांचा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत. कट करण्याचा इथे प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतो यशस्वी केला जातोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र बघायचं बॅटिंग टीम कडून धावफलकाकडे आपण पुढे त्या मैदानाच्या मध्ये पाहूयात. 25 वरती धावफलक आहे. तिसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना फिल्डिंग टीम कडून आपण पाहतो घेतलेला DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपण पाहिलं तर वापर केला जातोय. व्हाईट बॉल रिव्ह्यू अनसक्सेसफुल. स्कोरबोर्ड वरती 26. तिसरं षटक सुरू असताना 4 विकेट.
अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव. तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव. कोलगटा पॅचा बॉल यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. काय जबरदस्त आपण पाहिलं तर चेंडू मैदानामध्ये अक्षरशः टोक रेशीन चेंडू आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. टोक क्रश करायला लागले अक्षरशः इथे स्वरांजल गायकवाडला. परंतु स्वरांजल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत एक फायटिंग टोटल कडे घेऊन जाण्याची क्षमता स्वरांजलकडे आहे. आज ती क्षमता इथे दाखवायची कारण आज मावळच्या क्रिकेटला उदाहरण आलंय. उंच उंच लाट आणि अस्मंत दानावून टाकणारा आवाज. आज किनाऱ्यावरती बसून आपण चिंब भिजणार आहोत. जेव्हा मावळच्या दऱ्या खोऱ्यातील हुंडणारे काटक शूरवीर हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन उतरतील तेव्हाच मात्र घमासान युद्ध होईल. आणि यावेळेस युद्धाला तर सुरुवात झाली आहे. चौकार पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा Thank you, Jason. सनसनीत मान्यवर आहे तसा मान्यवरांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आपण पाहतोय तिच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत असणारे हितचिंतक सन्माननीय बाजीराव टिळेकर. आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. तर मॅच कडे आपण पुढे वळूयात. 30 वरती धावफलक बॉलिंग ट्रॅक वरती पुण्यात बॉल तयार. कोलवटप्याचा बॉल यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत. सिंगल इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर होणार नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 31 धावा. हिंदवी स्वराज्याची शपथ घेताना छत्रपती शिवरायांनी ज्या पावित्र्य भूमीमध्ये तोरण मानलं ती भूमी म्हणजे ही मावळ भूमी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंग वाणीने पावित्र्य झालेली भूमी म्हणजे ही मावळ भूमी. मावळ्यांच्या आणि शूरवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणजे मावळ तालुका. यावेळेस आपण पाहतोय सचिनच्या पॅक मधून मिड विकेटला हे छोटा पॅक बडा धमाका दाखवलाय. षटकार फटका असा धुआधार हा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मनोजी दाभाडे साहेब देखील उपस्थित आहेत. साहेबांना आम्ही करतो विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सर मॅच कडे आपण पुढे जाऊयात आणि यावेळेस आपण बघतोय षटकार तर खेचलाय. 37 वरती धावफलक 37. सौरभ तयार. समोर मात्र सचिन. ओ यावेळेस मैदानामध्ये बघायचंय फुल टॉस चेंडू तर नक्कीच होता परंतु नो बॉल. पंचाने आपण पाहिलं तर आपला एक हात बाहेर काढलेला आहे. उघडा डोळे पाणी कारण आता असेल फ्री हिट. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक ही स्पर्धा झाली आहे सुपर डुपर हिट. 39 वरती 4. सौरभचं षटक मात्र थोडंसं महागडं ठरतंय कारण सौरभने आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत. 29 धावा खर्च केलेल्या आहेत. धावफलकावरती धावा आहेत 39. पुन्हा सौरभ तयार. समोर स्वरांजल गायकवाड. यावेळेस आतल्या बाजूने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. आतल्या बाजूची कडा स्वतःवरची थोडीशी निराशा मात्र इथे मैदानाच्या निश्चितप्रमाणे दाखवली स्वरांजल गायकवाडने. षटक क्रमांक संपला जातो. तिसरा 3 षटकांचा इथे खेळ संपला. धावफलकावरती 39. 4 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. या ठिकाणी मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोज दादा दाभाडे त्याचबरोबरीने खजिनदार प्रवीणदादा शिंदे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं मी हनुमा क्रीडा संघ वाणीनगरच्या वतीने मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सामना आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघतोय. हॅलो 3 षटकांचा खेळ संपलेला. धावफलकावरती 39 वरती धावफलक आहे. 4 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय आलेले आहेत. थोडीशी मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर आता थांबायला आपल्याकडे वेळ नाहीये असं म्हटलं जातं कारण या दुनियेमध्ये थांबायला वेळ नाहीये. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोडाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. थांबला तो संपला. हुकला तो संपला. अफाडाईच्या मैदानी तू येशू वेळोवेळी. डाव तुझा येता जपून सजवशील तो आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भोवताली या तुझ्या जो तो फासे टाकी. मागे टपला यश रक्षक उधळण्या तुझा डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळतील तुझला ढाव. आज हवा बनवायच्या आहेत. शफलून खेळण्याचा प्रयत्न अपील होती परंतु अपील फेटाळली आहे. बघायचंय सौरभ आलाय. वेगाने चेंडू मात्र फेकलाय. तोपर्यंत आली एक सिंगल. चतुर आणि सावध जो तो इथेच रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. थांबला तो संपला.
तो ऐकतो जय घोषाचे नारे, या कालगतीचे नकोस विसरू वारे, फटकार अचूक चेंडू जणू काळाचा, आयुष्याचे डोंगर जणू धावांचा, राहील निरंतर आठवण तुझी इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, चुकला तो संपला. पुन्हा एकदा आता मात्र बघायचंय, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, दाबाची संधी आहे. इथे तुषारच्या हातामध्ये चेंडू आलाच नाही. हा चेंडू डॉट. संघाची धावसंख्या आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये असतील 40 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. 40 वरती धावफलक आहे. थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये पसरली आहे. अशांत करण्याचा प्रयत्न करणार कोण? बॅकफुटला गेले, पंच केला, यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. स्वरांजलने सांगितलंय मी मात्र थांबणार नाही. चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, आपला राजा. राजा माणूस थँक्यू डीजे. आणि आपल्या समोर बघतोय मैदानामध्ये चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 वरती 4. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांची मॅच. वादळांवर नाही तर स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेवून लढायचं असतं, कारण पतंगी हवांवरती उडते. खरा योद्धा तोच बनतो जो स्वबळावरती लढतो. आज खरा योद्धा बनायचा असेल तर स्वबळाची लढाई मात्र स्वरांजलीला दाखवणं गरजेचं आहे. व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली. या अतिरिक्त धावेने संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 45 धावा. आखू टप्प्याचा बॉल टप्प्यात दिला की मी त्याचा कार्यक्रम करतो, आणि कार्यक्रम दाखवलाय स्वरांजल गायकवाडने या षटकाराचा. चरण फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, सायराज कॉन्स्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. स्वरांजलने सांगितले टाळ्यांचा गजर आपण इथे करूया. अंबिका 11 काळोखेवाडी अर्थातच तळेगाव संघाचं इथे अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा स्कोरबोर्ड वरती लागले गेलेले आहेत. स्वरांजलने सांगितलंय जब जब मैं बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. जेव्हा जेव्हा मी थांबलोय ना तेव्हा तेव्हा माझ्या मी तितक्याच वेगाने मात्र निघालोय. 51 वरती धावफलक आहे. 11 चेंडूवरती 28 बनवतोय स्वरांजल गायकवाड. समोर तुषार ढोले, यापूर्वीच्या मॅचचा हिरो. पुन्हा एकदा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आता पायावरती टाकलाय, आणि स्वरांजलने सांगितलंय दिशा से भटके तो पडेंगे फटके. चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार, लखलखती नंगी. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पाहतोय. धावफलकावरती 55. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे सरसावला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पावलांचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळताय 4. चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, आपला राजा. मॅच कडे आपण बघूयात. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर इथे 20 धावा मात्र या षटकामध्ये खर्च केल्या तुषार ढोलेने. 59 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. मेगा फायनल सुरू आहे मैदानाच्या मध्ये. कमबॅक करायचंय. कमबॅक केलं जाणार का मैदानामध्ये बघायचंय. एका बाजूला अविनाश बसे स्पोर्ट फाउंडेशन, या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मयूर शेठ गायकवाड, सुभाष माने, विठ्ठलजी विदाटे, त्याचबरोबर बंटी मसुडगे, त्याचबरोबर अमित टिळेकर, राहुल साळुंके, शेखर टिळेकर, धनंजय टिळेकर, अक्षय टिळेकर, कार्याध्यक्ष ओबीसी सेल, देऊ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, या आलेल्या अतिथी मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर मल्हारी तात्या झेंडे यांचंही स्वागत. अतिथी देव भव, अतिथीला देव मानणारी आपली परंपरा. स्वरांजल गायकवाडने मात्र आता स्वतःचा गेर इथे शिफ्ट केलाय, आणि ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिले गेलं मैदानाच्या मध्ये तो करतोय ना, आता सचिन ठाकर देखील त्याला साथ देतोय.
गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये बघायचे आता श्रेयश अंबिलढगे आता गोलंदाजीसाठी आलाय. एक आगळी वेगळी या खेळाडूची गोलंदाजी टाकण्याची त्याची शैली ही प्रभावित करते. कमबॅक करायचंय. पहिलाच बॉल बाजुओं में है दम, मिलेगा मैक्सिमम, मिड विकेटला सिक्सर. धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. आता जर आपण पाहिलं तर षटकार इथे खेचलाय. 65 वरती धावफलक 65. असं म्हणतात ना मैदानाच्या मध्ये स्वतःचं जर अस्तित्व निर्माण करायचं असेल तर स्वतः त्यासाठी उन्हात उभा राहावं लागतं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी दोन्ही खेळाडू दंड ठोपटलेले आहेत. धावफलकावरती 65 आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा श्रेयश. गोलटप्प्याचा बॉल कमबॅक करण्याचा इथे प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळाडू आहेत. चुनला इथे कव्हर करतील दादा. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 66. स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलं तर हार्दिक वारगडे त्याचबरोबरीने संकेत उर्फ चिनू काळोखे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर किरण नानासाहेब विदाटे गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे ओनर त्यांचे मात्र स्वागत. 66 वरती धावफलक आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विशाल विदाटे सौरभ विदाटे यांचंही स्वागत. आज देवनगरी आपण पाहिलं की तर क्रिकेटच्या या मैदानाने आपण पाहिलं तर दुमदुमलेली आहे. प्रत्येकाला आज बघायचं आहे मेगा फायनल कोण खेळणार आहे, कोण असेल जो मेगा फायनल गाजवणार आहे. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक इस बंद में है दम, मिलेगा मैक्सिमम. एक्स्ट्रा कव्हरला स्वरांजल गायकवाडची पॉवर त्याने दाखवली आहे. षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत मालिनगरचे असणारे अगदी आपण पाहतो उपस्थित आहेत गणेश भाऊ दिनकर टिळेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने विशालजी विदाटे सौरभजी विदाटे पैलवान यशप्पा विदाटे यांचंही स्वागत. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मी स्वरांजल गायकवाड ज्यावेळेस षटकार खेळला तर मनोज दाभाडे यांच्यावरती ते स्मित हस्ते होतं. त्यांना माहिती आहे हा स्वरा आहे ना खतरनाक प्लेअर आहे, तो थांबत नाही. हा चेंडू पुन्हा धावस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवलाय. व्हाईट बॉलची घोषणा. ही दहशत आहे, हा दरार आहे स्वरांजलचा. तर आदरणीय मनोज दाभाडे प्रवीणदादा शिंदे यांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचं श्रेयश. 73 वरती धावफलक. लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू लागोपाठचा दुसरा वाईड आहे. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिले गेले तर भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात मात्र जे आपल्या मावळचे खेळाडू खेळले त्यांचा विशेष सन्मान आपण या क्षणी करणार आहोत. ते म्हणजे साजिदभाई तांबोळी यांचा विशेष सन्मान आपण या क्षणी करणार आहोत. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय, टिपला जातोय झेल आणि श्रेयसने संपवलाय स्वरांजल गायकवाडचा खेळ. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. यावेळेस मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर विकेट येथे आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर दाखल होतोय बळीराम. बळीराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बळी आज आमच्या पाहिले तर ज्यांचा वाढदिवस होता त्यांचे धनराज पाटील यांनी जेवणामध्ये स्वीट आणली होती कळी आणि आता फलंदाजीसाठी आलाय बळी. 74 वरती धावफलक आहे बरोबर ना. बळी बघायचं कशा प्रकारे कामगिरी करणार आहे. 74 वरती 5 आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा श्रेयश. 5वं षटक प्रगतीपथावर असताना पहिलाच बॉल. यावेळेस अक्षरशः खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना टप्पा मागे खेचून टाकला. कोणी विचारलं ना की खरोखरच ही मातीची खेळपट्टी आहे का तर मी म्हणेल आयोजकांनी कष्ट असे घेतलेत ना एखाद्या सिमेंटच्या खेळपट्टीलाही लाजवेल अशी खेळपट्टी आहे.
डॉट बॉल आलाय. धीम्या गतीचा चेंडू होता. वा वा काय गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू ते मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती बघायचंय 74. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 विकेट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. थँक्यू. मॅच कडे जाऊयात. आपण बघतोय पुढे त्या मैदानाच्या धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 74. आणि आता शेवटचं षटक आहे आणि हे शेवटचं षटक मैदानामध्ये बघायचंय कोणाच्या हातामध्ये आता सोपवलं जाणार. गोलंदाजीसाठी आलाय शशिकांत मिरगे. समोर असेल सचिन. नॉन सेकंडला आहे बळीराम. पहिलाच बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर फिंगर रोल केले. शशिकांत मिरगेला माहिती आहे जे करायचं ते आत्ताच करायचंय. जे करून दाखवायचं ते आत्ताच करून दाखवायचंय. आज देऊळनगरीत असतील, मावळ तालुक्यातील असतील, प्रत्येक मान्यवरांचा मी नामोल्लेख करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. नजर चूकबुलीने कोणाचा नामोल्लेख जर राहिला असेल तर आपण स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांच्या नावाने स्पर्धा घेतोय. संदीप भाऊ असतील, गणेश भाऊ, आदित्य भाऊ, हनुमान क्रीडा संघ माणीनगर हे सगळे आपलेच आहेत. आणि तुम्ही सगळेजण चुकून एखाद्याचं नामोल्लेख राहिला असेल तर मोठ्या मानाने तुम्ही दिलगिरी स्वीकाराल. मोठ्या मानाने तुम्ही सगळेजण माफ कराल. आज गेले 5-6 दिवस आम्ही या स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये रात्रीचा दिवस केलाय. आयोजकांचे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. इतके कष्ट, इतके परिश्रम या स्पर्धेमध्ये आयोजकांनी घेतलेले आहेत. 76 वरती 5. शशिकांत अय्यर. समोर पुण्याचा सचिन. पुढे ससावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अगदी पायामध्ये टाकलेला चेंडू होता. सिंगल इथे घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आता मात्र होणार नाहीये. स्लॉगवरचा षटक हाताळत असताना अक्षरशः आता शशिकांत मिरगेने फलंदाजांच्या पाहिलं गेलं तर पायामध्ये बेडा टाकायचं काम केलंय. 77 वरती 5 आहे. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णतत्वाचा वसा. यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ. यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. आणि जो अप्रतिम खेळ करणार तो स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक या स्पर्धेचा मानकरी होणार. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आलाय चेंडूच्या खाली. रोहित टिपतोय झेल. संपलाय बळीरामचा खेळ. विकेट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. 77 वरती 6 फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज स्पर्धेचा आपण पाहिलं तर असणार अंतिम दिवस. मेगा फायनल मैदानाच्या मध्ये सुरू आहे. आयोजक सांगत असतील कारण याच दिवसासाठी होता केला होता मी 88 की शेवटचा दिवस गोड व्हावा. तो आनंदाचा आणि आयोजकांचा मेहनतीचा खरा दिवस आज उजळलाय. संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ भिदाटे, आदित्य भाऊ टिळेकर, हनुमान क्रीडा संघ माळीनगर या सर्वांनी घेतलेली प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. रात्रीचा दिवस ही स्पर्धा भरवण्यासाठी केले गेले 7 पर्व, यशस्वी पर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र इथे मैदानामध्ये बघायचंय. डॉट आलाय परंतु शरीराचा वेध घेत असणारा चेंडू. लेग बायचा इशारा. स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलं तर याचं विशेष सौजन्य या स्पर्धेसाठी आहे. पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय राजेश अण्णा परंडवाल, त्याचबरोबर युवा उद्योजक कुणालजी बिरदवडे या दोन्ही अतिथींचं आगमन झालेलं आहे. दोन्ही अतिथींचं स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 78 वरती धावफलक आहे. शेवटचा बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये बघूयात. शशिकांत मिरगे. कोलवटा टप्प्याचा बॉल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे सिंगल तर आली. दुसरा धाव्याचा प्रयत्न केला जाईल आणि आता मात्र बघायचंय धावफलकावरती धावा आहेत 79. 80 धाव्यांचं टार्गेट इथे ठेवलंय
अविनाश आबा भसे स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच माऊली प्रतिष्ठान संघासमोर मावळ तालुक्यातील मानाची स्पर्धा. आज देवगावचं क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी अविरतपणे मेहनत घेतली, या देवगावचं क्रिकेट पुढे जावं, या देवगावातील खेळाडू घडावेत, या देवगावातील खेळाडूंना नामी संधी निर्माण व्हावी. आज या सगळ्या आयोजकांनी घेतलेली मेहनत, त्या मेहनतीला पुन्हा एकदा सेल्यूट आहे. आणि आज गेले 7 पर्व या स्पर्धेसाठी मला आयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल मी संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विदाटे, हनुमा क्रीडा संघ माळीनगर, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत भाऊ जगताप स्पोर्ट फाउंडेशन माळीनगरच्या सगळ्या सदस्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्यांची रजा घेतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव आयोजित मावळ तालुक्यातील मानाची स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 च्या निमित्ताने उपस्थित सर्व संघांचे व क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. धन्यवाद डीजे. चला विनंती आहे, एका लाईनीत एका ओळीत संघ आपण मैदानचा ताबा घ्या. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांचे शुभागमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रवीणदादा गायकवाड आपण उपस्थित होत आहेत. आपलं हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. यानंतर आपण एक विशेष सन्मान करतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. ज्यांनी काल आणि आज 2 दिवस अतिशय सुंदर समालोचन केलं ते आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील समालोचक मित्र आदरणीय सुमितजी सोनवणे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तो सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सदस्य आपण पाहिले तर हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे अध्यक्ष आदरणीय संदीपभाऊ परंडवाल, आदित्यभाऊ टियेकर, गणेशभाऊ विदाटे आणि संदीपभाऊ टियेकर यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण सुमित सोनवणे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. स्मृती सुगंध देत राहतील आणि आठवणींना उचाळा ही स्पर्धा आपण पाहिलं तर सातत्यानं देताना आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या सर्व सभासदांना विनंती आहे, आपण सगळेजण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. सर्व सभासदांना विनंती असेल आपण सन्मानित करतोय. संदीपभाऊ परंडवाल, आदित्यभाऊ टियेकर, संजयभाऊ टियेकर, गणेशभाऊ विधाटे आणि सर्वच मान्यवरांच्या आयोजकांच्या शुभास्ते आपण सुमित सोनवणे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. संजयभाऊ टियेकर यांना विनंती आपण या सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. चला विनंती आहे, बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. बॅटलाईटची तक्रार आयोजक स्वीकारणार नाही. सुरुवातीलाच आपण मॅच सुरू होण्याच्या अगोदर सांगितलेलं आहे, कारण का वेळ फार महत्त्वाचा असणार आहे. समय फार महत्त्वाचा, आयुष्यात वेळेला फार महत्त्व आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनच्या अंतर्गत 24 संघ या स्पर्धेत आपण पाहिले. देवगाव हबच्या माध्यमातून 8 संघ या स्पर्धेत आपण खेळताना पाहिले. टोटल 32 संघांचा सहभाग आणि 32 संघांमधून 2 संघ जे मात्र मेगा फायनलला ग्रँड फिनाले अंतिम सामन्यात इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. मेगा फायनलचा सामना देखील आपण पाहिलं तरी ते सुरू आहे. अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव हा मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बक्षीस पात्र होऊन सेमी फायनल जिंकत मेगा फायनल ग्रँड फिनाले इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय देवगाव हाफ मधून बक्षीस पात्र होणारा संघ आपण पाहतोय अविनाश आबा भसे स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच माऊली क्रिकेट प्रतिष्ठान देहुगाव या 2 संघात ही मेगा फायनलची मॅच आपण पाहताय. 36 चेंडू आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 80 धावा त्या मात्र बनवायच्यात. काल आपण शेवटच्या मॅच मध्ये पाहिलं
36 चेंडू 80 धावांचे टार्गेट होतं. आज आपण ही शेवटची अंतिम समारोपाची मॅच पाहताना इथे आपण पाहिलं तर बनवायच्या 36 चेंडू 80 धावा. सामन्याला होती सुरुवात. मेगा फायनल आपण पाहतोय, ग्रँड फिनाले आपण संपन्न होताना पाहतोय, शेवटची अंतिम मॅच आपण पाहतोय. याच साठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोडवा आणि शेवटचा अंतिम सामना तो देखील आपण पाहिलं तर सुरू होते. मुख्य पंच कळतात लेट्स प्ले. डावाला होती सुरुवात. पहिलं षटक, पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे आपल्याला करताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकात बळीराम तो मात्र गोलंदाजच्या मार्क होत आहे. डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतो. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतो. डॉट बॉलनं इथे आपण पाहिलं तर सुरुवात होती. 35 चेंडू 80 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचं आहे. सलामीची आघाडीची जोडी बॅटिंगसाठी आपण पाहतोय आयकॉन सौरभ पुसावळे आणि जोडीला आपण पाहतोय बॅटिंगसाठी सौरभ राऊत. ओव्हरपी चेंडू होता. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट बॉल, सलग 2 निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर गोलंदाज बळीराम इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. पहिले षटक आपण पाहतोय. बळीरामची गोलंदाजी या खेळपट्टीवरती सातत्यानं एक तेज तरार तिखट गोलंदाजी त्यानं इथे आपण पाहिलं तर केलेलं आहे. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात आणि पहिल्या षटकात सलग 2 डॉट बॉल, सलगचे 2 निर्धाव चेंडू ते मात्र मैदानात टाकले गेलेत. 34 चेंडू 80 धावा. टार्गेट मोठा आहे. प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी आपण पाहतोय. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. गर्दीचं कारण तेच आहे. पहिलाच चौकार येतोय, दुसऱ्या डावात 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. धन्यवाद. डीसे 3 चेंडू आणि 4 धावा धावपल होत आहेत. मेगा फायनल आपण पाहताय. ग्रँड फिनाले अंतिम सामना आपण पाहताय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आणि तिचा ग्रँड फिनाले. शॉर्ट पिच चेंडूचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवत आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय गोलंदाज बळीराम, ज्याच्याकडे वेग आहे, अचूकता, योग्य टप्पा आहे आणि टप्प्यावरती स्वार होता एक जबरदस्त गोलंदाजी त्याची या मातीच्या खेळपट्टीवरती आतापर्यंत राहिलेला आहे. 4 चेंडू 4 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 32 चेंडू आणि बनवायच्या 76 धावा. फुल टॉस मिड विकेटला पाठवलाय. चेंडू मात्र जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. चेरन षटकार. असा धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत. धन्यवाद. डीचे पहिले षटक देखील आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 10 धावा. सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा फार महत्वाच्या आहेत. P1 P2 ही दोनही षटकं आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. एक चौकार एक षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. प्रयत्न चांगला होता. चेंडू पुढ्यात पडतोय. टाय मारली, सूर मारला, परंतु चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीचे थँक्यू. आपण काही मान्यवर पाहुण्यांचे सन्मान आता प्रत्येक षटक संपल्यानंतर या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपण विशेष सन्मान करतो आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय उद्योजक मनोज दादा दाभाडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. दादांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होते. त्यानंतर मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे खजिनदार प्रवीण भाऊ शिंदे आपला सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. हनुमान क्रीडा संघ माईनगरच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. अतिथी मान्यवर पाहुण्यांचे सन्मान आपण करणार आहोत. विशेष सहकारी देणगीदार सौजन्यकर्त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. फटका मात्र खेळला. एक टीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या अगदी बाहेर बाउंड्री लाईन होती आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तिथे ठेवलेलं आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. 15 धावा धावपल होत आहेत. 29 चेंडू आणि बनवायच्या 65 धावा.
दोन्ही मान्यवरांना विनंती, आपला सन्मान होतोय, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या. हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपला इथे सन्मान संपन्न करते. यावेळेस मात्र रिव्हर्स स्विच इट, एक टप्पा घेत विरुद्ध दिशेला उलटा पुलटा सीमारेषा पार चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. इथे 19 धावा धावपल आहेत. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. समीकरण बदलले, 28 चेंडू आणि बनवायच्या 61 धावा. मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. स्विचिटचा प्रयत्न, चेंडू अडवला आहे, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे मान्यवर पाहुण्यांचे सन्मान आपण करतोय. व्यासपीठावरती अध्यक्ष आणि खजिनदार उपस्थित होत आहेत. दोघांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 20 धावा धावपल आहेत. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 27 चेंडू आणि बनवायच्या 60 धावा. समीकरण बदलते, गणित गुणोत्तर प्रमाण चित्र बदलते. सामना रंगलाय आणि सामना रंगणार आहे. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, विकेट कीपर डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. सौरभ राऊतला परतावा लागेल. पहिला धक्का, पहिला बॅटर बाद. संधी साधून डिझाईन आहे. पठ्यानं घेतली. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशन अध्यक्ष आदरणीय उद्योजक मनोजदादा दाभाडे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पुणे जिल्ह्यात आपण पाहिलं तर सातत्यानं मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचं आपण पाहिलं तर अध्यक्षपद भूषवत असताना एक चांगलं काम सातत्यानं आपल्या तालुक्यातून आपण त्यांचं पाहिलेलं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. जे असोसिएशनचा आदर्श आपण पाहिलं तर इतर तालुके देखील आपण पाहिलं तर घेताना पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष मनोजदादा दाभाडे यांचा सन्मान, त्यानंतर खजिनदार प्रवीण भाऊ शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न केला आहे. त्यानंतर उद्योजक अशोक भाऊ परंडवाल यांचा सन्मान होतोय, ज्यांनी आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य केले. शॉर्ट पिच चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट आलेला पहिलाच बॉल आणि तो देखील पाठवलाय सीमा रेषा पार. तुषार ढोलेच्या बॅट मधून आलाय षटकार. असा धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा. धन्यवाद. इथे दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेची तोडफोड करतो तुषार डोले. एक कडीबाद 26 आणि समीकरण बदलले. 25 चेंडू बनवायच्या 54 धावा. देहुगाव की तळेगाव. फुल टॉस चेंडू होता, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गेला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण खराब, पाठलाग सुरू आहे, प्रयत्न केलाय, पायानं चेंडू अडवलाय. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर पायाच्या सहाय्याने चेंडू फील केलाय. तोपर्यंत मिळतात 3 धावा. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडीबाद 29 धावा. या षटकात 15 धावा येतात. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. 24 चेंडू आणि बनवायच्या 51 धावा. पाणी घेऊन जा पटपट एक्स्ट्रा खेळाडू. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवन या ठिकाणी आपण काय सन्मान संपन्न करतोय. राहुल दादा जाधव बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष श्री शीतलदादा टिळेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर माजी चेअरमन सीओडी सोसायटी आदरणीय सुनील भाऊ विधाटे यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मी सुनील भाऊंना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. ज्यांनी आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य इथे आपण पाहिलं तर केलेलं आहे, त्यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावरती आपण करतोय. आपल्या स्पर्धेची आठवण एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सुनील भाऊ विधाटे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पिंजन केक शॉपचे प्रोप्रायटर नितीन शेठ पिंजन साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. 24 चेंडू आणि 51 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. माजी उपाध्यक्ष देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रोप्रायटर शिवराज ढाबा श्री राहुलदादा बालगरे यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होणार आहे. पहिला चेंडू होता, वेगावरती स्वार होते, आउटसाइड द ऑफस्टम्प, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड होती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलतायत. एक कडीबाद 30 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 50 धावा. 24 चेंडू आणि 50 धावांची
इथे आपण पाहिलं तर विजयासाठी गरज आहे. शेवटची मॅच आपण पाहताय. अंतिम सामना तो मात्र रंगलाय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025च्या 7व्या पर्वाची मेगा फायनल. ओरपी चेंडू होता, पुढ्यात टाकलाय. एक टॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. बळीरामनं सातत्यानं गोलंदाजीतून आपण पाहिलं तर सातत्य ठेवत अचूकता योग्य टप्पा आणि टप्प्यावरती नियंत्रण ठेवत या स्पर्धेत कमबॅक केले आणि तिथे खरं तर वापसी करून देताना तो सातत्यानं पाहायला मिळालाय. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. वैयक्तिक दुसरं षटक करतोय. आतापर्यंत धावा त्यानं खर्च केला 15 धावा. 1 गडी बाद 30. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं. यावेळेचा चेंडू होता, बॅटच्या आतील कडा घेऊन खेळलाय. विकेट किपर अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड वरती बनवल्यात. 1 गडी बाद 31 धावा. विजयाचे समीकरण आपण पाहतोय 22 चेंडू आणि बनवायच्यात 49 धावा. कांतीलाल तात्या काळोखे या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. देवनगरीचे माझे आदर्श सरपंच, त्यांच्या ठिकाणी मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांचा विशेष सन्मान हनुमान क्रीडा संघ मायनगरच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. तात्यांना विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आयोजकांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकवर्ड पॉइंटला टप्पा पडतोय आणि चेंडू मात्र दिशा बदलतोय. 1 2 3 4 टप्पा घेत चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. धावा मिता 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, धन्यवाद. कंट्रॅक्शन. त्यानंतर आपण भैरवनाथ उद्योग समूह आदर्शगाव कानेवाडी यांचा सन्मान करतो. आपल्या स्पर्धेत मंडप साऊंड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं अतिशय सुंदर कामकाज भैरवनाथ उद्योग समूहाचं राहिलेलं आहे आणि त्याचे ओनर किरणजी येवले आणि गौरवदादा ढोरे या दोन्ही मित्रांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीनं हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपल्याला विनंती, आपण या डीजे रोहित डीजे मोहन्या यांना विनंती, आपला सन्मान होतोय, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. 35 धावा धावपलक होत्या. 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. फुल टॉस झोपून मारलाय. फॉलिंग स्वीप आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला खेळलाय. 6 रन. षटकार. 41 धावा धावपलक होत्या. समीकरण आपण पाहिलं तर बदलते. सामना आलाय शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्यात 39 धावा. 3रं षटक सुरू आहे. 41 धावा धावपलक होत आहेत. 1 गडी बाद. सौरभ पुसवळे आयकॉन इथे आपण पाहिलं तर बरसतो आणि काय जबरदस्त बॅटिंग, मॅग्निफिसंट चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर खेळले जात आहेत. भैरवनाथ उद्योग समूहांचा सन्मान आपण करतो आयोजकांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विशेष सौजन्य आपल्या स्पर्धेला त्यांनी केलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश अण्णा परंडवाल आणि युवा उद्योजक श्री कुणालभाऊ बिरदवडे या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचा सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. मान्यवरांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. विशेष सहकार्य करणारे सर्व अतिथी मान्यवर पाहुणे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते, सांगते अतिथी देवो या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करणं आणि सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. युवा उद्योजक आदरणीय कुणालभाऊ बिरदवडे आपला सन्मान होतो. विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. यावेळेचा चेंडू होता. अखेर शेवटच्या शनी चेंडूला दिशा दिली. ऑफस्टमच्या बाहेर फुल ऑफ लेन टाकला होता. टप्पा पडल्यानंतर आत येण्याच्या शक्यता होत्या आणि तिथे बॅटरनं ओळखलं, रीड केलं. गोलंदाजाला आपण पाहिलं तर इथे रीड करतोय आणि फलंदाजी देखील अतिशय कमाल धम्माल बेमिसाल बॅटिंग आयकॉन सौरभ पुसवळे इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. सांगलीच्या आटपाडीचा सुपरस्टार पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दाखल झालाय. हा मावळ तालुका आहे जो सातत्यानं क्रिकेटसाठी चर्चेत राहिलेला आहे. मावळच्या मातीत आपण पाहिलं तर आयकॉन सौरभचा खेळ आपण पाहतोय. मातीच्या खेळपट्टीवरती खेळतोय. यावेळी चेंडू मात्र खेळलाय. स्कोर लेगला येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. षटक क्रमांक संपेल. 3ऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 42 धावा या षटकात देतात 13 धावा. तर विजयाचं समीकरण आपण पाहतोय 18 चेंडू बनवायच्यात 38 धावा. शक्तिशाली संघ. त्यानंतर आपण काय विशेष सन्मान करतोय. मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमचं सौजन्य देणारे युवा उद्योजक श्री ॲडव्होकेट राजेंद्रजी तिटकारे साहेब
यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर युवा उद्योजक आदरणीय राहुलजी बनसोडे यांचाही सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. वेब मीडिया ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिसचे आदरणीय एच. घोडेकर, रोहितजी कुंभार या दोनही मित्रांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती केला ते आपण सन्मानाचा स्वीकार करावा. मर्कुरी अर्थलाच लँडमार्क्स ऑफिशियली ब्रॉडकास्टिंग पार्टनर यांच्या वतीनं अमोल राठोड यांना विनंती करेल की आपण सन्मानाचा स्वीकार करा. तो सन्मान करण्यासाठी हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या सदस्यांना विनंती आहे. आयोजकांच्या शुभ हस्ते आपण अमोल भाऊ राठोड यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. विजयाचं समीकरण आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 42 धावा धावफलक होत आहेत. आणखीन एक विशेष सन्मान करतोय. या संपूर्ण स्पर्धेचं ग्राफिक डिझाईन आणि प्रत्येक दिवशीच्या रील्स आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिल्यात, VIP एडिटचे ऍडमिन आणि रील एडिटर कुमार सोम खर्चे यांचा सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती आपण स्वीकार करावा. सन्मानाचा शॉर्ट पिच चेंडू होता, फटका खेळलाय, चेंडू हवेत आणि थोडासा पुढ्यात पडतोय. प्रयत्न चांगला होता. एक सिंगल पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पळून पूर्ण केला. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 1 गडी बाद 44. चौथं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 17 चेंडू आणि बनवायचे 36 धावा. 36 रन टू विन 17 बॉल. 17 चेंडू 36. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना. कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता. विजेत्या संघाला 75,000 रुपये, एक स्मृती चषक, तर उपविजेत्या संघाला देखील आपण पाहतोय 55,000 रुपये आणि एक स्मृती चषक देऊन इथे मात्र सन्मानित केलं जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्लोअर 1 चेंडू तो ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवलाय आणि तिथे पंच कळतायत. व्हाईट बॉल. एक खराब चेंडू होते. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर इथे धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आणि धावफलक होती. इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा धावफलक होत आहेत. 1 गडी बाद. चौथं षटक देखील आपण पाहिलं ते सुरू आहे. 17 चेंडू आणि 35 धावांची गरज. पहिला चेंडू ते 2 धावा. त्यानंतर व्हाईट बॉल. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका मात्र खेळलाय. स्क्वेअर रेगला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक ताईंना टिपला असेल. टेकन व्हेरी गुड कॅच. कॅच ऑफ द मॅच टिपला असेल आणि आयकॉन सौरभ पुसावळेचा संपलाय खेळ. फलंदाज आउट बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू, धन्यवाद डीचे. त्यानंतर एक विशेष सन्मान आपण करतोय. ज्यांनी आपल्या स्पर्धेला बॉल आणि स्टंपचं सौजन्य दिलेलं आहे. श्री क्षेत्र देवनगरीचे प्रतितेश युवा उद्योजक आदरणीय विकास भाऊ बोडके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. विकास भाऊंना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान आपण करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी आपल्याला टी शर्टचं सौजन्य दिलंय ते युवा उद्योजक पैलवान यश आप्पा विदाटे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश शंकरराव टिळेकर या दोनही बक्षीसदात्यांचा सन्मान आपण करतोय. त्या दोघांना विनंती केला तर आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अतिथी मान्यवर पाहुण्यांचा सन्मान, बक्षीसदात्यांचा सन्मान आपण आयोजकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करतोय. पैलवान यश आप्पा विदाटे युवा उद्योजक, श्री गणेश भाऊ शंकर टिळेकर सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी आपल्या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच टी शर्टचं सौजन्य केले त्यांचा सन्मान. आणि चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. डीप लॉंग लेगला आलाय कणकणीत चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. 2 गडी बाद 49. चौथं षटक सुरू आहे. 15 चेंडू 31 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाही. कोणताच संघ जिंकला नाही आणि कोणताच संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय आणि जिंकणार कोण ते देखील आपल्याला पाहायचंय.
स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्फूर्ती चषक 2025च्या 7व्या पर्वावरती कोण आपलं नाव कोरणार ते मात्र इथे आपल्याला पाहायचे. सुवर्ण अक्षरानं या चषकावरती कोणत्या संघाचं नाव मात्र कोरलं जाणार, विजेता कोण, उपविजेता कोण ते देखील आपल्याला इथे मात्र पाहायचे. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम सामना. इथे चेंडू मात्र खेळलाय, कॉटन बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेट होईल पतन आणि फलंदाज इथे होईल बाद. शशिकांत मिरगेला परतावा लागेल, आउट, बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद. इसे विजयाचे समीकरण आपण पाहिलं तर इथे बदलते. शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 31वा 49वा धावफलक होता. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात आणि 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. ओमकार शिंदे आणि सोबतीला आपण पाहिलं तर तुषार ढोले ही जोडी आता बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. श्री क्षेत्र देहूचं आपण पाहिलं तर अपकमिंग रायझिंग स्टार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. नाव आहे ओमकार शिंदे, गाव आहे देहूगाव. देहूगावचा उभरता उदयोन्मुख सितारा जो मात्र बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. विजयाचं समीकरण आपण पाहतोय, 14 चेंडू आणि बनवायच्या 31 धावा. युवा उद्योजक आदरणीय प्रद्युम्न दादा राजेश टिळेकर यांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठावरती या आणि सामन्याचा आनंद घ्या. मेगा फायनल आपण पाहतोय, ग्रँड फिनाले आपण पाहताय. याच साठी केला होता 88 शेवटचा 30 गोडवा आणि शेवटचा अंतिम सामना तो मात्र सुरू आहे. फटका खेळलाय ओमकारच्या बॅट मधून, मिस टाइम, सेल टिपलाय, आणखीन एक विकेट, 4थी विकेट, 4था बॅटर झेलबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. 7 फार महत्वाचे आहे. धावांचा पाठलाग सुरू आहे. तुम्ही पाहिली होती मॅच ग्लॅन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्सची. एका बाजूला साथ देणं गरजेचं आहे, एका बाजूला खेळपट्टीवरती उभा आहे, लढतोय, भिडतोय, खेळतोय, झुंजतोय तुषार ढोले फकड्या. त्याला पॅट कमिन्स सारखे कोणीतरी आता साथ देणं मात्र गरजेचं आहे. साथ देईल का ते देखील आपण इथे पाहणार आहोत. ओमकार आला, तो बाद झाला. शशिकांत मिरगे आउट झाला. 4 विकेट गमवल्यात. 49 धावा धावफलक बनवल्यात. 13 चेंडू आणि बनवायच्या 31 धावा. हा शेवटचा चेंडू या षटकातील फार महत्वाचा आहे, फार निर्णायक आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला, चौकार षटकार आला तर विजयाचं समीकरण इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 13 चेंडू आणि 31 धावा. अविनाश आबा बसे स्पोर्ट फाउंडेशन, माऊली प्रतिष्ठान देहूगाव की अंबिका 11 अर्थात अंबिका क्रिकेट क्लब काळोखेवाडी तळेगाव कोण जिंकणार ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायचे. 49 धावा धावफलक होत्या, 4 गडी बाद. शेवटचे 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. सामना रंगलाय, सामना रंगणार आहे. ही मेगा फायनल आहे, हा ग्रँड फिनाले आहे. 7व्या पर्वाचा शेवटचा अंतिम सामना. शेवट गोड होणार आणि कोण जिंकणार ते मात्र इथे आपल्याला पाहायचे. 13 चेंडू 31, रिक्वायर्ड रन रेट 14.31. ऑफस्टम्पच्या बाहेर असेल का आणि तिथे आउटसाइड द पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडतोय. पंच कळतायत नो बॉल, नो बॉल. इथे आपण पाहिलं तर येतो एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि सामन्याचं समीकरण आपण पाहतोय 13 चेंडू बनवायच्या 30 धावा. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आपण पाहतोय प्रचंड तुडुंब तोबा गर्दी या मैदानात आपल्याला करताना पाहायला मिळतात. परंतु सामन्याचं समीकरण आपण पाहतोय 13 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा. फ्री बॉल इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. उघडा डोळे पहा नीट. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्फूर्ती चषक 2025चा 7वं पर्व ठरलंय सुपर टुपर हिट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बॅटर आपण पाहणार आहोत. या षटकात 9 धावा. विजयाचं समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू आणि बनवायच्या 29 धावा.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी धन्यवाद DC. रामकंठ कामगार नेते आपण पाहिले तर नितीन भाऊ जाधव यांचे शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिले तर बनवल्यात 4 गडी बाद 51, शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 29 धावा. आकाशजी डोंगरे साहेबांचे शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. हा विनंती एकच आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅटलाईटची तक्रार आयोजक कमिटी आपण पाहिलं तरी ते स्वीकारणार नाही. त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा, वेळ वाचवणं देखील आपण पाहिलं तरी ते गरजेचं आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025चं 7वं पर्व आणि त्यातच काही सर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. शेवटचा अंतिम समारोपाचा दिवस, मेगा फायनल, ग्रँड फिनाले, विजयाचं समीकरण आले. 12 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे मैदान होत आहे. 51 धावा धावपल होत आहे. 4 विकेट गमवल्या. 4 षटकं देखील इथे आपण पाहिलं तर संपन्न होत आहेत. हनुमानखेडा संघ माळीनगर आपण पाहिलं तर रात्रीचा दिवस एक करताना स्पर्धेसाठी आपण पाहिला प्रचंड कष्ट, मेहनत, परिश्रम घेत हा क्रिकेटचा एक देदीप्यमान, देखणा, भव्य दिव्य सोहळा आणि टेनिस बॉल क्रिकेटचा कुंभमेळा हनुमानखेडा संघानं सातत्यानं एक सातत्यपूर्ण आयोजन करत इथे आपण पाहिलं तर संपन्न केलाय. पहिला चेंडू होता, ओरपी चेंडू पुढे टाकलाय. 2 पायांचे अगदी मधोमध टाकलेला चेंडू आपण पाहतोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक. सिद्धेश कीर गोलंदाजीच्या मार्क होत्या. पहिला डॉट बॉल तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकलाय. पहिला निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. हे मैदान आपण पाहतोय. पूर्वी या मैदान ते आपण पाहत होतो ज्यावेळेस शेती व्हायची त्यावेळेस गणेशभाऊ विधाटे यांचे चुलते स्वर्गीय बाळासाहेब गेनू विधाटे यांनी ग्राउंड देण्यासाठी हनुमानखेडा संघाला आपण पाहिलं तर प्रचंड मोठी सातत्यानं मदत केली आणि अगदी आपण पाहिलं तर याच मैदानावरती हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. फटका खेळायचा होता, सफल झाले होते. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मैदानावरती काय फलंदाज रनआउट, फलंदाज धावबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीचे. 5वं षटक देखील आपण पाहिलं ते सुरू आहेत. 5 गडी बाद 51 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 29 धावा. 1-2 चौकार षटकार, 1-2 मोठे फटके आपण पाहिले तर बॅटिंग करणाऱ्या अविनाशाबा बसे स्पोर्ट फाउंडेशन, माऊली क्रिकेट प्रतिष्ठान, देहुगाव या संघाला इथे आपण पाहिलं तर गरजेचं आहे. तर 1-2 डॉट बॉल सिद्धेश कीर जर करत असेल तर तो मॅचवरती एक मजबूत घट्ट पकड इथे आपल्याला निर्माण करताना पाहायला मिळेल. अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव. फटका मात्र खेळलाय तुषार टोलेच्या बॅटमधून. एक टप्पा घेत सीमारेषा पार, लॉंग ऑनला पाठवलाय, चौकार. मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. 5 गडी बाद 55, शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्यात 25 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की मैदान में हार नहीं होती. ते प्रयत्न सुरू आहेत तुषार डोलेचे. 55, 5 गडी बाद. फुल टॉस चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. कॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा घेत अडवतायत, फेकी करतायत, फेकी सुरेख आहे. थेट विकेट किपरच्या हातात ऑन दी स्टंप फेकी आपण पाहतोय. सरावचं सातत्य खेळाडूंकडे फार मोठं आहे आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 57, 8 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा.
तुषार ढोले जर संघाला सामना जिंकून देत असेल तर जीके स्पोर्टच्या वतीनं 1000 रुपये. फटका खेळलाय तुषार ढोले, फकड्यानं बॉल मात्र पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. चरण षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीचे. जबरदस्त मॅच, रोमहर्षक, रंगतदार, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल ना ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायचे. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. मेगा फायनल, पैसा वसूल मॅच, ग्रँड फिनाले, प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा, काळजाचा ठोका चुकवणारा, हृदयाची धडधड धडधड करायला लावणारी मॅच आपण पाहतोय. अंतिम सामना, ग्रँड फिनाले, मेगा फायनल रंगलाय, रंगतोय. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का? फटका खेळलाय, बॅटचं टॉपेज, विकेट किपर धावतोय, पळतोय आणि पकडतोय कॅच. मॅचचा टर्निंग पॉइंट तुषार ढोलेला परतावं लागेल. विकेट येते, फलंदाज आउट, फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. वेदांत शिंदे यांचे शुभागमन, त्यांचे स्वागत आहे. शेवटचे चेंडू आपण पाहिले ते शिल्लक आहे 6 चेंडू आणि 17 धावा. सामना आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत येईल का ते मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. तुषार ढोलेने एक जबरदस्त बॅटिंग केली, काय मोठे फटके केलाय, चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि इम्प्रेस करणारी फलंदाजी तुषार ढोले अर्थात फकड्यानं इथे मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. या ठिकाणी आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन होते स्पर्धेच्या अंतिम समारोपाच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं श्री क्षेत्र देवनगर पंचायतीच्या सर्वप्रथम नगरसेविका सौभाग्यवती ज्योतिताई गोविंद टिळेकर ताईंच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे सर्वप्रथम नगरसेवक बांधकाम सभापती आदित्यदादा चिंतामण टिळेकर यांच्या मातोश्रींचं शुभागमन. फटका मात्र खेळलाय, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज होतोय आउट, बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीसी. माजी पंचायत समितीच्या सदस्य सौभाग्यवती सुरेखाताई चिंतामण टिळेकर आदित्यदादा टिळेकर यांच्या मातोश्रींचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचं देखील हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपण पाहतोय. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी तुडुंब तोबा गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते. समोर एक ऍक्टिवा गाडी आहे, तिची लाईट सुरू आहे. त्या गाडी मालकाने विनंती आपण लाईट बंद करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा एकदा मॅच कडे घेऊन जातोय. 5 चेंडू आणि 17 धावा. एखादा चौकार, एखादा षटकार येईल का? यावेळीचा चेंडू होता खुट्टाप्याचा, आपण बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउट, फलंदाज रनआउट, फलंदाज धाव बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू, धन्यवाद डीसी. क्रिकेट प्रेक्षकांना विनंती आहे, लगेचच मॅच संपल्यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण बक्षीस वितरण समारंभ संपन्न करणार आहोत. हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं नजर चुकीने जर कुणाचा नामोल्लेख गेल्या 5 दिवसात राहिला असेल, कुणाचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आणि आलेल्या प्रत्येक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू 17, एखादा चौकार, एखादा षटकार मॅच मध्ये कमबॅक करेल. आणि इथे फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. बराचसा काळ आपण पाहतोय क्षेत्ररक्षक घेत आहेत. थॉमस लँडच्या अगदी जवळ बॅक टू बॉलर खेळला होता, समोर खेळायचा होता आणि तिथे आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी बनवायच्या 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावा.
15 धावा 3 चेंडू. कोण जिंकेल ही मॅच ते देखील आपण पाहतोय. विजेता कोण, उपविजेता कोण, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषकाची मेगा फायनल जिंकणार कोण. फटका केलाय समोर एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक काय चेंडूला अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती इथे आपण पाहिले तर आकडे बदलत आहेत. 67 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. नहीं चलेगा इक्का तुक्का, अब खेलना पड़ेगा सिर्फ ओनली छक्का. 2 चेंडू 13, 2 मोठे फटके, 2 षटकार आले तर सामना बरोबर सुटू शकतो. स्कोर लेवल होऊ शकतो आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. शॉर्ट पिच चेंडू होता, वेगावरती स्वार होतोय, गतीचा वापर केलाय, अचूकता आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू इथे पेश केलाय आणि अखेर डॉट बॉल टाकलाय गोलंदाज गणेशनं. सामना चुकलाय एका बाजूला. 1 चेंडू आणि 13, व्हाईट बॉल नो बॉल पडला नाही तर 1 चेंडू आणि 13. मेगा फायनल आहे, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. ओव्हर पिच चेंडू होता, समोर खेळण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय. या स्पर्धेचा विजेता अंबिका 11 काळोखेवाडी तळेगाव. निरंजन मच्छीपासून झाले मच्छिंद्रनाथ, गोरख जन्मले गौरी बसनाथ, जालिंदर उत्पत्ती यज्ञ कुंडात, कानिप जन्मले गजकरणात. अलग निरंजन नवनाथाय नमः, अलग निरंजन नवनाथाय नमः, अलग निरंजन नवनाथाय नमः. थँक्यू डीसी. विजेत्या संघाचं अभिनंदन, उपविजेत्या संघाचं अभिनंदन. सर्वच क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचे देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. आपण आवर्जून या स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाले पाहण्यासाठी उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा आपलं हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं आणि देहू ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओमकार फ्लेक्स प्रिंटिंगचे सर्व आदरणीय ओमकार दादा काळोखे यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. त्यांना विनंती केला तर आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती या. विकास भाऊ घोडके आपला सन्मान केला तो त्यांना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. अतिथी मान्यवर पाहुण्यांचे सन्मान आपण संपन्न करतोय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा इथे आपण संपन्न होताना पाहिलेलं आहे आणि या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अगदी काही क्षणातच इथे आपण पाहिलं तर सुरू होणार आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025च्या 7व्या पर्वात ज्यांनी गेली 5 दिवस अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अंपायरिंग आपल्या स्पर्धेत केली ते आपले 3ही पंच त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मी विनंती करेल आदरणीय श्री अजय आवळे सर, आदरणीय श्री संजय भालेराव सर आणि आदरणीय श्री महेशजी जाधव सर या 3ही पंचांचा सन्मान मुख्य मंचावर त्या ठिकाणी संपन्न होतोय. माजी स्वीकृत नगरसेवक प्रदीप परंडवाल यांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. 3ही पंचांना विनंती आपला सन्मान केला जातोय, आपला नामोल्लेख संपन्न होतोय. आदरणीय अजय आवळे सर, आदरणीय संजय भालेराव सर, आदरणीय महेश जाधव सर या 3ही पंचांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मी 3ही पंचांना विनंती करेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती या.